नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2021च्या पेपर 1 प्रिपरेशनसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका जी सुरू केलेली आहे. तर आजची आपली 27th म्हणजे 27वी मॉक टेस्ट आहे, ज्यामध्ये 50 महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत कम्युनिकेशन या युनिटवरती. या अगोदर सुद्धा 26 मॉक टेस्ट झालेले आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते सर्व मॉक टेस्ट तुमच्या रिव्हिजनसाठी आहेत, तुमचं चांगलं स्टडी करून घेण्यासाठी आहेत. ठीक आहे. तर लवकरात लवकर जा आणि ते सर्व मॉक टेस्ट जे आहेत ते पाहून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलीही अडचण येणार नाही. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हे सर्व मॉक टेस्ट थ्रू तुम्ही जर रिव्हिजन कराल तर तुमचे मॅक्झिमम मार्क्स पेपर 1 मध्ये येणार आहेत, म्हणजे 70 अबोव्ह मार्क्स तुमचे कुठेही जाणार नाहीये. ठीक आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. कम्युनिकेशन या युनिट वरती तुमचं सर्व कॉन्सेप्ट जो आहे तो क्लिअर होणार आहे आजच्या लेक्चर नंतर. तर पुढे जाण्याआधी मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या मॉक टेस्टचे काही रूल्स आहेत. जसे की आपण बघू शकता की या मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन असणार आहेत. ठीक आहे. टोटल 50 क्वेश्चन असणार आहेत. जेव्हा प्रश्न तुमच्या समोर येईल, जेव्हा क्वेश्चन तुमच्या समोर अपेअर होईल, तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि पॉज केल्यानंतर तुम्हाला तो क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तराला 2 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे जेवढे तुमचे प्रश्न बरोबर आलेत गुणिले तुम्ही 2 करा. ठीक आहे. गुणिले 2 करा म्हणजे तुम्हाला तुमचा मार्क्स कळतील, तुम्हाला तुमचा स्कोर किती झाला तो कळेल. ठीक आहे. आणि जो काही तुमचा स्कोर आहे तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा. ठीक आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जसं की आपल्याला माहिती आहे यूजीसी नेटची एक्झाम असेल किंवा कुठलीही सेटची एक्झाम असेल, महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन असेल, तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. बरोबर. त्याच प्रकारे आपली मॉक टेस्ट असणार आहे. ठीक आहे. तर तुमचा जो काही स्कोर असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिहा आणि ऑप्शन कुठला करेक्ट आहे तो सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. पुढे वळण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की खूप कमी कालावधी उरलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये कमीत कमी वेळेत आम्ही जास्तीत जास्त सिलेबस जो आहे, कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आम्ही नवीन बॅच सुरू करत आहोत. ती 11 तारखेपासून सुरू केलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला 40 फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळणार आहेत. 40 पूर्ण अभ्यासक्रमावरती टेस्ट सिरीज मिळणार आहेत, ज्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशन असेल, लॉजिकल रिझनिंग असेल किंवा आणखीन मॅथमेटिकल रिझनिंग असेल, या प्रकारच्या सर्व क्वेश्चनचं डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ठीक आहे. त्यासोबतच तुम्हाला पीवायक्यूज म्हणजे मागील 2011 पासून 2020 पर्यंतचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते सोडवल्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तेही तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. यासोबतच तुम्हाला फुल सिलेबस नोट्स सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. आणि हे नोट्स अशा प्रकारे बनवलेले आहेत की ते तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि हे टायनी नोट्स आहेत, म्हणजे 20 ते 25 पेजेसचे नोट्स आहेत. हे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये पूर्ण वाचून 2 ते 3 दिवसात तुमचं रिव्हिजन जे आहे ते कव्हर करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील ती सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील. मित्रांनो, 40 फुल सिलेबस टेस्ट जे आहे ते तुम्हाला 599 मध्ये मिळणार आहेत आणि पीवायक्यू जर तुम्हाला हवे असतील तर ते 499 रुपयामध्ये. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त जर नोट्स हवे असतील तर 399 आणि फक्त व्हिडिओ लेक्चर्स हवे असतील तर 599. परंतु हे सर्व जर तुम्ही कंबाइनली परचेस कराल तर ते तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे त्यामध्ये 40 फुल सिलेबस टेस्ट असणार आहेत, पीवायक्यू टेस्ट असणार आहे आणि फुल सिलेबस नोट सुद्धा यांचा समावेश असणार आहे, फक्त 999 रुपयामध्ये. आणि तुम्हाला व्हिडिओ लेक्चर सोबत हवा असेल तर 1499 त्याची किंमत असणार आहे. तर लवकरात लवकर जॉईन करा मित्रांनो. तुम्हाला जर हा बॅच जॉईन करायचा असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये महाराष्ट्र सेट ही कॅटेगरी सिलेक्ट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, तर सुरू करूया. प्रश्न असा आहे, विच ऑफ दिस शुड नॉट बी अवॉइडेड फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. जर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल, ठीक आहे, तर कोणती गोष्ट टाळली नाही पाहिजे, अवॉइड केली नाही पाहिजे? नॉइज, प्लॅनिंग, सिमेंटिक प्रॉब्लेम्स की रॉंग एझम्पशन्स? तर याचा राईट आन्सर आहे प्लॅनिंग. ठीक आहे. प्लॅनिंग हे इम्पॉर्टंट टर्म असतो, इम्पॉर्टंट फॅक्टर असतो कम्युनिकेशन मध्ये. जर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह करायचं असेल तर प्लॅनिंगला टाळता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे प्लॅनिंग इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, डॉट डॉट आर प्रॉब्लेम्स अरायझिंग फ्रॉम एक्सप्रेशन. म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असा कुठला प्रॉब्लेम आहे जी की अराइज होत असतात किंवा उद्भवत असतात कशामुळे? एक्सप्रेशनमुळे.
कल्चरल बॅरियर्स आहे तो प्रॉब्लेम, सिमॅन्टिक प्रॉब्लेम आहे, रॉंग एझम्पन्स आहे की सिलेक्टिंग परसेप्शन. तर सिमॅन्टिक प्रॉब्लेम्स जे आहेत, शब्दार्थ समस्या, हे जे प्रॉब्लेम्स आहेत एक्सप्रेशन मधून अराइज होत असतात, एक्सप्रेशन मधून उद्भवत असतात. पुढील प्रश्न, इन विच ऑफ these problems is the actual message lost in the abundance of transmitted information. ठीक आहे, म्हणजे यापैकी कुठले असे प्रॉब्लेम्स आहेत जे की प्रसारित माहितीच्या विपुलतेमध्ये वास्तविक संदेश हरवला आहे. ठीक आहे, म्हणजे जो ऍक्च्युअल मेसेज आहे तो लॉस्ट आहे ट्रान्समिशन मध्ये. सिलेक्टिंग परसेप्शन, ओव्हर कम्युनिकेशन, अंडर कम्युनिकेशन की फिल्टरेशन. तर ओव्हर कम्युनिकेशन. ठीक आहे, प्रश्न जर समजला नसेल तर मी परत एकदा सांगतो, म्हणजे अशी कुठली प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये एक मेसेज ट्रान्समिट करताना जो ऍक्च्युअल मेसेज आहे तो हरवला जातो, म्हणजे जी ऍक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ती हरवली जाते. तर असं कुठलं प्रॉब्लेम आहे, तर ओव्हर कम्युनिकेशन. ठीक आहे, ओव्हर कम्युनिकेशन ही प्रॉब्लेम जी आहे त्यामुळे ऍक्च्युअल मेसेज जो आहे तो सेंड होत नसतो, ऍक्च्युअल मेसेज जो पोहोचत नसतो रिसिव्हर पर्यंत. पुढील प्रश्न, डॉट डॉट मीन्स टू इम्पार्ट अंडरस्टँडिंग ऑफ द मेसेज. ठीक आहे, म्हणजे खालील दिलेल्या ऑप्शन्स मध्ये एक अशी प्रोसेस ज्यामध्ये की मेसेजची अंडरस्टँडिंग, ठीक आहे, संदेश जो आहे त्याचं समजण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे, इनकोडिंग आहे, रिसिव्हर आहे, डिकोडिंग की फीडबॅक. तर ऑब्व्हियसली डिकोडिंग. डिकोडिंग म्हणजे काय, मेसेजचा अर्थ समजून घेणे म्हणजे डिकोडिंग. पुढील प्रश्न, एमसी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशन इज लोकेटेड ॲट. एमसीचा अर्थ आहे मक्खनलाल चतुर्वेदी. ठीक आहे, त्याला शॉर्ट फॉर्म एमसी असं म्हटलं जातं. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे, नॅशनल युनिव्हर्सिटी, जी की जर्नलिझम अँड कम्युनिकेशन साठी आहे, ती कुठल्या ठिकाणी लोकेटेड आहे? लखनौ मध्ये आहे, भोपाळ मध्ये आहे, चेन्नई मध्ये आहे की मुंबई मध्ये आहे? तर ही जी युनिव्हर्सिटी आहे ती आहे मध्य प्रदेश, भोपाळ या ठिकाणी. ठीक आहे. पुढील प्रश्न, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन नीड्स अ सपोर्टिव्ह डॉट डॉट डॉट. ठीक आहे, पुढे डॉट 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 आहे, म्हणजे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी एक सपोर्टिव्ह नीड असतो. ती कशाची नीड असते? इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटची असते, पॉलिटिकल एन्व्हायरमेंट, सोशल एन्व्हायरमेंट की मल्टी कल्चरल एन्व्हायरमेंट? तर सोशल एन्व्हायरमेंट जो आहे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन साठी तो गरजेचा असतो, आवश्यक असतो. ट्रान्सफॉर्मिंग थॉट्स, आयडियाज अँड मेसेजेस into verbal and non-verbal signs is referred to as. ठीक आहे, जे थॉट्स असतात, आयडियाज असतात आणि मेसेजेस असतात, ठीक आहे, हे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी वर्बल आणि नॉन वर्बल सायन्स मध्ये त्याला काय म्हटलं जातं, त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? चॅनलायझेशन, मेडिएशन, इनकोडिंग की डिकोडिंग? तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं? इनकोडिंग. ठीक आहे, जेव्हा मेसेज, थॉट्स, आयडियाज ट्रान्सफॉर्म केले जातात वर्बल आणि नॉन वर्बल सायन्स मध्ये, त्याला इनकोडिंग म्हटलं जातं. ओके. पुढील प्रश्न, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफ एम स्टेशन इन रेडिओ इज. ठीक आहे, एफ एम चे जे स्टेशन्स असतात रेडिओमध्ये, ठीक आहे, आपल्याला माहिती असेल, तर त्याचं मुख्य ऑब्जेक्टिव्ह काय आहे, मुख्य उद्दिष्ट काय आहे त्याचं? इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट अँड टुरिझम की बी एंटरटेनमेंट, इन्फॉर्मेशन अँड इंटरॅक्शन की सी टुरिझम, इंटरॅक्शन अँड एंटरटेनमेंट की डी एंटरटेनमेंट ओनली? तर ऑप्शन बी इज करेक्ट, म्हणजे एफ एम स्टेशन जे असतात रेडिओमध्ये त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? एंटरटेनमेंट असतं, इन्फॉर्मेशन असतं आणि इंटरॅक्शन सुद्धा असतं. पुढील प्रश्न, इन विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ कम्युनिकेशन? म्हणजे कम्युनिकेशनचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय काय आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. कम्युनिकेशन इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ आयडियाज, फॅक्ट्स अँड ओपिनियन्स. Communication involves both information and understanding. Communication is a continuous process and communication is a circular process. तर ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर, म्हणजे हे चारही जे आहेत ते कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत कम्युनिकेशनचे. पुढील प्रश्न, इन द क्लासरूम द टीचर सेंड्स द मेसेज आयदर ॲज वर्ड्स ऑर इमेजेस द स्टुडंट्स आर रेडी. जर क्लासरूम मध्ये टीचर काय करत असेल, स्टुडंट्सना इमेज आणि वर्डच्या माध्यमातून काही मेसेज देत असेल, तर त्या प्रोसेसमध्ये स्टुडंट्स काय असतात, स्टुडंटची भूमिका काय असते त्या प्रोसेसमध्ये? ते इनकोडर असतात, ते डिकोडर असतात, ते एजिटेटर असतात की प्रोपेगेटर? तर याचा राईट आन्सर आहे डिकोडर्स. पुढील प्रश्न, वेन इज द कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट? म्हणजे कोणत्या वेळेला कम्युनिकेशनची प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट झाली असं आपण बोलू शकतो, म्हणजे कम्युनिकेशन प्रोसेस कम्प्लीट झाली? वेन द सेंडर ट्रान्समिट द मेसेज, म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज ट्रान्समिट करेल तेव्हा कम्युनिकेशन संपत असते, म्हणजे कम्प्लीट होत असते. की बी, वेन द मेसेज एंटर्स द चॅनल? ठीक आहे,
म्हणजे जेव्हा संदेशमध्ये किंवा मेसेजमध्ये चॅनलचा प्रवेश होत असतो तेव्हा, की जेव्हा when the message leaves the channel, जेव्हा मेसेज चॅनल लिव्ह करत असतो म्हणजे ज्या चॅनलच्या माध्यमातून मेसेज पोहोचलेला असतो तो चॅनल जो आहे तो त्याच्यातून बाहेर पडत असतो मेसेज. की डी when the receiver understand the message, की जेव्हा रिसिव्हर जो असतो तो मेसेज जे सेंडरने पाठवलेला आहे तो समजून घेत असतो त्यावेळेला कम्युनिकेशन प्रोसेस कंप्लीट होत असते. तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली डी असणार आहे, कारण रिसिव्हरला जेव्हा मेसेज पोहोचतो आणि समजून घेत असतो रिसिव्हर त्यावेळेला कम्युनिकेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट झाली असं आपण बोलू शकतो. ठीक आहे. इन अन ऑर्गनायझेशन विच ऑफ दिस इज नॉट अ टाइप ऑफ कम्युनिकेशन, जर ऑर्गनायझेशन असेल बिझनेस असेल तर त्यामध्ये कुठल्या टाईपचं कम्युनिकेशन होत नाही असं विचारलेलं आहे. डाऊनवर्ड, अपवर्ड, कर्व की हॉरिझॉन्टल. तर ऑर्गनायझेशन जे असतात त्यामध्ये डाऊनवर्ड कम्युनिकेशन असतं, अपवर्ड कम्युनिकेशन असतं आणि हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन सुद्धा असतं, परंतु कर्व कम्युनिकेशन असं कुठलं कम्युनिकेशन असत नाही, त्यामुळे कर्व कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. पुढील प्रश्न, डॉट डॉट कम्युनिकेशन इज अ डिक्टेटेड टाइप कम्युनिकेशन, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं कम्युनिकेशनचं एक टाइप आहे जे की डिक्टेटर टाइप आहे. डिक्टेटर टाइप म्हणजे हुकुमशहा प्रकारचा आहे. 2 वे, 3 वे, 4 वे की 1 वे. तर 1 वे इज द करेक्ट आन्सर. 1 वे कम्युनिकेशन जे आहे ते डिक्टेटर टाइप कम्युनिकेशन असतं, म्हणजे हुकुमशाही सारखं, त्या ठिकाणी की फक्त एकच माणूस आपला मेसेज सेंड करत असतो, त्यानंतर त्याच्या पुढे कुठलीही प्रोसेस नसते, त्यामुळे 1 वे कम्युनिकेशन इज द डिक्टेटर टाइप. पुढील प्रश्न, ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन कॅन बी इक्वेटेड विथ. ऑर्गनायझेशन मध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याला काय म्हटलं जातं? इंट्रापर्सनल कम्युनिकेशन, इंटरपर्सनल कम्युनिकेशन, ग्रुप कम्युनिकेशन की मास कम्युनिकेशन. तर ऑर्गनायझेशन मध्ये जे कम्युनिकेशन होत असतं ते असतं ग्रुप कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, इन कम्युनिकेशन मिथ्स हॅव पॉवर बट आर. कम्युनिकेशन मध्ये काही मिथ्स असतील तर त्यामध्ये शक्ती असते, पॉवर असते, परंतु ते काय असतं? अनकल्चर्ड असतं, इनसिग्निफिकंट असतं, इम्प्रिसाइज असतं की इनप्रिफर्ड असतं, सॉरी अनप्रिफर्ड असतं. तर हे काय असतं? इम्प्रिसाइज म्हणजे अचूक असतं. पुढील प्रश्न, अ स्मार्ट क्लासरूम इज अ टीचिंग स्पेस विच हॅज. ठीक आहे, स्मार्ट क्लासरूम ज्या ठिकाणी असतं त्यामध्ये टीचिंगची जी जागा असते त्या ठिकाणी काय असायला पाहिजे? स्मार्ट पोर्शन विथ अ टच पॅनल कंट्रोल सिस्टीम, पीसी लॅपटॉप कनेक्शन अँड डीव्हीडी व्हीसीआर प्लेयर्स की डॉक्युमेंट कॅमेरा अँड स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर की प्रोजेक्टर अँड स्क्रीन. तर स्मार्ट क्लासरूम जे असतं त्यामध्ये टीचिंग स्पेसच्या म्हणजे शिकवण्याची जी जागा असते त्या ठिकाणी काय काय असायला हवं? तर ह्या सर्व गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे स्मार्ट पोर्शन विथ टच पॅनल कंट्रोल सिस्टीम असायला हवं, पीसी लॅपटॉप कनेक्शन अँड डीव्हीडी व्हीसीआर प्लेयर्स असायला हवेत, डॉक्युमेंट कॅमेरा अँड स्पेशलाइज सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर अँड स्क्रीन, या सर्व गोष्टी ज्या ठिकाणी असतात त्याला क्लासरूम, स्मार्ट क्लासरूम असं म्हटलं जातं. ठीक आहे. कम्युनिकेशन बाय युझिंग द आईज इज अन एक्झाम्पल ऑफ. ठीक आहे, कम्युनिकेशन फक्त डोळ्यांचा वापर करून जर केला जात असेल तर त्या कम्युनिकेशनला काय म्हटलं जातं? नॉन व्हर्बल म्हटलं जातं, रिटन म्हटलं जातं, व्हर्बल कम्युनिकेशन की नन ऑफ द अबव. तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन इज द कम्युनिकेशन वेअर यू यू कॅन यूज ओनली युअर आईज. ठीक आहे, तर डोळ्यांचा वापर करूनच फक्त कम्युनिकेशन केलं जातं, त्याला म्हटलं जातं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन वन वे कम्युनिकेशन मेसेजेस आर पास्ड ऑन विदाउट. वन वे कम्युनिकेशन जर असेल तर त्यामध्ये जे मेसेज पास केले जातात ते विदाउट काय असतात? विदाउट रिसिव्हर असतात, विदाउट चॅनल असतात, विदाउट ट्रीटमेंट की विदाउट फीडबॅक. तर याचा राईट आन्सर काय असू शकतो? तर फीडबॅक. विदाउट फीडबॅक जेव्हा एखादं कम्युनिकेशन होत असेल तर त्याला म्हटलं जातं वन वे कम्युनिकेशन. जसं की आपण मागील प्रश्नामध्ये बघितलं होतं की वन वे कम्युनिकेशन म्हणजे काय? फक्त डिक्टेटर असतो. ठीक आहे, म्हणजे फक्त हुकुमशाही असते त्या ठिकाणी, कुठलाही फीडबॅक नसतो, त्याला म्हटलं जातं वन वे कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, इन अन इफेक्टिव्ह कम्युनिकेशन देर इज नो नीड ऑफ. जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे असेल तर त्यामध्ये कशाची गरज नसते असा प्रश्न विचारलेला आहे. मॉड्युलेशन इन व्हॉइस अँड स्पीच, ॲडिक्वेट गेस्चर्स, मास्टरी ओव्हर द कंटेंट अँड हँडसम पर्सनॅलिटी. तर हँडसम पर्सनॅलिटीची काही गरज नसते जर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करायचं असेल तर. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन करण्यासाठी कशाची गरज असेल तर मॉड्युलेशन इन व्हॉइस अँड स्पीच, म्हणजे आवाज आणि भाषणामध्ये मॉड्युलेशन पाहिजे, व्हॉइस मध्ये मॉड्युलेशन पाहिजे. त्यानंतर ॲडिक्वेट गेस्चर पाहिजेत, पुरेसे हातवारे पाहिजेत,
मास्टरी ओव्हर द कंटेंट म्हणजे जे कंटेंट असतो ज्यावरती आपण स्पीच करणार आहोत त्यामध्ये आपली मास्टरी झालेली असायला पाहिजे. मास्टरी म्हणजे तो आपल्याला चांगला नोन असायला पाहिजे, माहिती असली पाहिजे त्या टॉपिकची. ठीक आहे. पुढील प्रश्न, द सायन्स ऑफ द स्टडी ऑफ फीडबॅक सिस्टीम इन ह्युमन्स, ॲनिमल्स अँड मशीन्स इज नोन ॲज. ठीक आहे. मानव, प्राणी आणि मशीन यामधील जी फीडबॅक सिस्टीम असते, ठीक आहे, यामधील जी फीडबॅक सिस्टीम असते याचा अभ्यास करणे किंवा याच्या स्टडीला काय म्हटलं जातं? सायबरनेटिक्स, रिव्हर्स कम्युनिकेशन, सिलेक्टिव्हिटी स्टडी की रिस्पॉन्स अनालिसिस? तर याला म्हटलं जातं सायबरनेटिक्स. ठीक आहे. पुढील प्रश्न, डॉट डॉट कम्युनिकेशन फ्लोज फ्रॉम अ सुपेरियर टू सबऑर्डिनेट्स. ऑर्गनायझेशन जे असतं, बिझनेस जे असतं, त्यामध्ये वेगवेगळे लेवल्स असतात, सबऑर्डिनेट्स आणि सुपेरियर्स असतात. हे सुपेरियर जे असतात ते काय करत असतात, त्यांच्या अंडर सबऑर्डिनेट जे असतात त्यांना ऑर्डर देत असतात, त्यांना कम्युनिकेट करत असतात. ठीक आहे. तर यांच्यामध्ये जे कम्युनिकेशन होत असतं त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं डाउनवर्ड कम्युनिकेशन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा सुपेरियर काही मेसेज आपल्या सबऑर्डिनेट्सला देत असतील तर त्यावेळेस जे कम्युनिकेशन होतं त्याला डाउनवर्ड कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. Which of these is the most frequently used channel of communication? जर कम्युनिकेशन नॉर्मली होत असेल तर मोस्ट ऑफ द टाइम, मोस्ट ऑफ द फ्रिक्वेंटली युज्ड चॅनल कुठला आहे कम्युनिकेशनचा? हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे, डायगोनल आहे, डाउनवर्ड कम्युनिकेशन आहे की अपवर्ड कम्युनिकेशन? तर मोस्ट ऑफ द टाइम जे यूज केलं जातं, फ्रिक्वेंटली जे यूज केलं जातं कम्युनिकेशन चॅनल, ते आहे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन म्हणजे क्षैतिज संवाद. Which of these is a type of informal communication? अनौपचारिक जे कम्युनिकेशन असतं, संप्रेषण जे असतं, त्याचा कुठला एक टाइप आहे खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये? रिपोर्ट्स, ऑर्डर्स, इन्स्ट्रक्शन्स की ग्रेप वाईन? तर इन्फॉर्मल कम्युनिकेशनचं आपल्याला माहिती आहे ग्रेप वाईन. ठीक आहे. ग्रेप वाईन जे आहे इन्फॉर्मल कम्युनिकेशन आहे. हा जो क्वेश्चन आहे ग्रेप वाईन वरती एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. ठीक आहे. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर राईट आन्सर काय आहे? ग्रेप वाईन. पुढील प्रश्न, अ निगेटिव्ह रिएक्शन टू अ मेडिटेड कम्युनिकेशन इज डिस्क्राइब्ड ॲज. ठीक आहे. फ्लॅग, फ्रॅगमेंटेड फीडबॅक, पॅसिव्ह रिस्पॉन्स और नॉन कन्फर्मेट? तर याचा राईट आन्सर आहे पॅसिव्ह रिस्पॉन्स. ठीक आहे. निष्क्रिय प्रतिसाद याचा एक करेक्ट आन्सर आहे. द बिगेस्ट न्यूज एजन्सी ऑफ इंडिया इज पीटीआय, यूएनआय, एनएनएपी की समाचार भारती? तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? यूएनआय. इंडियाची सगळ्यात मोठी एजन्सी कुठली आहे न्यूज एजन्सी? तर यूएनआय. प्रसार भारती वॉज लॉन्च इन द इयर. प्रसार भारती हे जे इंडियाचं कम्युनिकेशन नेटवर्क आहे, ठीक आहे, चॅनल आहे, हे कधी लॉन्च केलं होतं? कोणत्या साली लॉन्च केलं गेलं होतं? 1995, 1997, 1999 की 2001? तर याचा राईट आन्सर आहे 1997 मध्ये प्रसार भारती जे आहे ते लॉन्च केलं गेलं होतं. ऑल इंडिया रेडिओ बिफोर 1936 वॉज नोन ॲज. ऑल इंडिया रेडिओ जी आहे आपल्याला माहिती आहे ते 1936च्या अगोदर त्याला काय म्हटलं जातं, म्हटलं जायचं. ठीक आहे. इंडिया रेडिओ ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया, इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस और ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस? तर याचा राईट आन्सर आहे इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. म्हणजे 1936च्या आधी इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं म्हटलं जायचं आणि 1936च्या नंतर ऑल इंडिया रेडिओ असं त्याला म्हटलं जात आहे. कम्युनिकेशन विथ वन सेल्फ इज नोन ॲज. ठीक आहे. एखाद्या सोबत किंवा स्वतःशी कम्युनिकेशन जर करत असू आपण तर त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं इंट्रापर्सनल कम्युनिकेशन. जर आपण स्वतःशी काही कम्युनिकेट करत असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर त्या प्रोसेसला, त्या गोष्टीला काय म्हटलं जातं? इंट्रापर्सनल कम्युनिकेशन म्हणजे आंतरवैयक्तिक संप्रेषण. पुढील प्रश्न, द राईट टू इम्पार्ट अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन इज गॅरंटीड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय आर्टिकल. तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया जे आहे, राज्यघटना जी आहे भारताची, त्यामध्ये माहिती देण्याचा आणि प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर हे जो अधिकार आहे हे कुठल्या आर्टिकल मध्ये नमूद केलेला आहे? ए 19(2) ए मध्ये, बी 19(16) सेक्शन 16 सबसेक्शन
की सी 19 सबसेक्शन 2 की डी 19(1)(a. तर याचा राईट आन्सर आहे डी 19(1)(a या आर्टिकल मध्ये राईट टू इम्पार्ट अँड रिसीव्ह इन्फॉर्मेशन हे जे दिलेलं आहे. टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आर. ठीक आहे, इंडियाची जी प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया हे जी एक काउन्सिल आहे त्यामध्ये टोटल मेंबर्स किती आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. तर 28 आहेत, 14 आहेत, 17 आहेत की 20 आहेत. तर 28 टोटल मेंबर आहेत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया मध्ये. ओके, वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न, विच ऑफ दीज इज नॉट अ टाइप ऑफ इफेक्टिव्ह लिसनिंग. ठीक आहे, इफेक्टिव्ह लिसनिंगचे काही टाइप्स असतात, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक टाइप जो आहे तो इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये संबोधला जात नाही. डिस्क्रिमिनेटिव्ह लिसनिंग, इव्हॅल्युएटिव्ह लिसनिंग, इरिटेटेड लिसनिंग की अप्रिसिएटिव्ह लिसनिंग. तर इफेक्टिव्ह लिसनिंग मध्ये इरिटेटेड लिसनिंग म्हणजे चिडून ऐकणे हा एक टाइप इफेक्टिव्ह लिसनिंगचा नाही. ओके, पुढील प्रश्न, which of these should be avoided for an effective speech. ठीक आहे, इफेक्टिव्ह स्पीच जर द्यायचा असेल तर कुठली गोष्ट वगळायला हवी, कुठली गोष्ट टाळायला हवी. डिटर्मिनेशन ऑफ द पर्पज, सिलेक्शन ऑफ मेसेज, लॅक ऑफ इंटरेस्ट की सिलेक्शन ऑफ थीम. तर या गोष्टी खूप गरजेच्या असतात. म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ पर्पज म्हणजे उद्देश काय आहे निश्चित करायला हवं, त्यानंतर मेसेज काय पोहोचवायचा आहे ते सिलेक्शन करायला हवं, आणि जी थीम आहे, ठीक आहे, थीमचं सिलेक्शन सुद्धा खूप महत्वाचं असतं इफेक्टिव्ह स्पीच मध्ये. परंतु लॅक ऑफ इंटरेस्ट असेल तर तो स्पीच जो आहे तो इफेक्टिव्ह होणार नाही. त्यामुळे लॅक ऑफ इंटरेस्ट इट शुड नॉट बी इट शुड बी अवॉइडेड इन इफेक्टिव्ह स्पीच. ठीक आहे, which of these is not a ingredient of the speech process. ठीक आहे, स्पीच प्रोसेस जे असते त्यामध्ये कुठला घटक नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मेसेज, ऑडियन्स, फीडबॅक की रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. तर ऑब्विसली रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे जे आहे हे स्पीच प्रोसेस मधला इन्ग्रेडियंट नाही, स्पीच प्रोसेस मधला घटक नाही. मेसेज आहे, ऑडियन्स आहे, फीडबॅक आहे, या तिन्ही गोष्टी स्पीच प्रोसेस मध्ये संबोधले जाऊ शकतात, कन्सिडर केल्या जातात. परंतु रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हा वेगळा भाग आहे, याचा स्पीच प्रोसेसशी काही संबंध नाही. While designing communication strategy, feed forward studies are conducted by audience, communicator, satellite or media. So right answer is communicator. ठीक आहे, कम्युनिकेशन डिझाईन करताना जी स्ट्रॅटेजी यूज केली जाते, ठीक आहे, ती स्ट्रॅटेजी कोण तयार करत असतं किंवा ती जी स्टडीज असते ती कोण कंडक्ट करत असतं. तर या ऑब्विसली त्याचा राईट आन्सर आहे कम्युनिकेटर. ज्याला कम्युनिकेट करायचं आहे तो ती स्ट्रॅटेजी बनवत असतो. The largest circulated daily newspaper among the following. सर्वात जास्त कुठला न्यूजपेपर सर्क्युलेट होत असतो? टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस की द डेक्कन हेराल्ड. तर इंडियन एक्सप्रेस जो आहे हा जो न्यूजपेपर आहे सर्वात जास्ती सर्क्युलेट होत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कॅन बी क्लासिफाईड ऍज वन ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जे आहे हे कुठल्या टाइपचं कम्युनिकेशन आहे? व्हिज्युअल वन वे कम्युनिकेशन आहे, ऑडिओ व्हिज्युअल वन वे आहे, ऑडिओ व्हिज्युअल टू वे आहे की व्हिज्युअल टू वे आहे? तर हे जे आहे ऑडिओ व्हिज्युअल टू वे. कारण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये दोन्ही ठिकाणचे जे कम्युनिकेटर्स असतात त्यामध्ये संवाद होत असतात, बरोबर. त्यामुळे हे दोन्ही बाजूने ऑडिओ आणि व्हिडिओ या दोन्ही प्रकारचे कन्व्हर्सेशन होत असतं. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स इज अ ऑडिओ व्हिज्युअल टू वे कम्युनिकेशन टाइप. Which of the following statement is not connected with the communication? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये स्टेटमेंट्स मध्ये कुठला कम्युनिकेशनशी निगडित नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मीडियम इज द मेसेज, द वर्ल्ड इज अन इलेक्ट्रॉनिक cocoon, information is power or telepathy is technological. तर टेलिपॅथी इज टेक्नॉलॉजिकल हे जो स्टेटमेंट आहे, हा जो स्टेटमेंट आहे याचा कम्युनिकेशनशी काही कनेक्शन नाही. पुढील प्रश्न, इन कम्युनिकेशन अ मेजर बॅरियर टू रिसेप्शन ऑफ मेसेजेस इज. ठीक आहे, संप्रेषण जे आहे, कम्युनिकेशन जे आहे त्यामध्ये संदेश स्वीकारण्यात एक मोठा अडथळा कोणता आहे? ऑडियन्स ऍटिट्यूड, ऑडियन्स नॉलेज, ऑडियन्स एज्युकेशन, ऑडियन्स इन्कम. ठीक आहे, तर यामध्ये कम्युनिकेशन मध्ये ऑडियन्स ऍटिट्यूड जे आहे हे सर्वात मोठा अडथळा आहे. ठीक आहे, ऑडियन्सचं नॉलेज कमी असेल तर काही जास्ती प्रॉब्लेमॅटिक नसतं,
एज्युकेशन कमी असेल जास्त असेल यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो, कारण कम्युनिकेशनची जी पद्धत आहे म्हणजे डाऊन टू अर्थ कम्युनिकेशन असेल तर कोणत्याही व्यक्तीला ते समजण्याजोगे असतं. ठीक आहे, त्यामुळे नॉलेज कमी असेल, एज्युकेशन कमी असेल किंवा इन्कम कमी जास्त असेल, या तिन्ही गोष्टी कमी जास्त असतील तरीही कम्युनिकेशन होऊ शकतं. परंतु जो रिसिव्हर आहे त्याचं ऍटिट्यूड, त्याची वृत्ती जी आहे ती जर वेगळी असेल तर त्यामुळे कम्युनिकेशन मध्ये बॅरियर्स होऊ शकतात. त्यामुळे कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होऊ शकत नाही. त्यामुळे ऑडियन्स ऍटिट्यूड हे जे आहे सर्वात मोठं बॅरियर आहे. पुढील प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, आपल्याला खालील दिलेल्यामध्ये योग्य अनुक्रम लावायचा आहे. सोर्स, चॅनल, मेसेज की रिसिव्हर, सोर्स, रिसिव्हर, चॅनल की मेसेज, की सोर्स त्यानंतर मेसेज की त्यानंतर रिसिव्हर की त्यानंतर चॅनल, की डी सोर्स, मेसेज, चॅनल की रिसिव्हर. तर यामध्ये कुठला सिक्वेन्स बरोबर असू शकतो कम्युनिकेशन मध्ये? तर ऑप्शन डी पहिला असतो सोर्स. ठीक आहे, जिथून आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे, त्याच्यानंतर मेसेज, त्यानंतर कुठल्या माध्यमातून आपण मेसेज पाठवणार आहोत त्याचं चॅनल, आणि त्यानंतर असतो रिसिव्हर. ठीक आहे. इन कम्युनिकेशन चॅटिंग इन इंटरनेट इज, इंटरनेट चॅटिंग जे असते हे कुठल्या कम्युनिकेशनचं टाईप आहे, म्हणजे कम्युनिकेशनचं कुठलं टाईप आहे? वर्बल कम्युनिकेशन आहे, नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, पॅरलल कम्युनिकेशन आहे की ग्रेप वाईन कम्युनिकेशन आहे? तर इंटरनेटवर चॅटिंग जी असते ती असते पॅरलल कम्युनिकेशन, म्हणजे समांतर संप्रेषण. पुढील प्रश्न, विच ऑफ these फॅक्टर्स इज नॉट इन्व्हॉल्ड इन द डिटर्मिनेशन ऑफ द करेक्ट टोन. म्हणजे करेक्ट टोन साठी काही डिटर्मिनेशन असतात, डिटर्मिनंट्स असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला एक करेक्ट टोन साठी डिटर्मिनंट नाही किंवा इन्व्हॉल्ड नाही त्याच्यामध्ये, असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर पीच आहे, ड्रेसिंग स्टाईल आहे, क्वालिटी आहे की स्ट्रेंथ आहे? तर ड्रेसिंग स्टाईल याची काही गरज नसते, कारण करेक्ट टोन जर आपल्याला ओळखायचा असेल, करेक्ट टोन कधी येत असतो? पीच जी पट्टी असते ती व्यवस्थित असली पाहिजे, क्वालिटी जी असते टोनची ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आणि स्ट्रेंथ जी असते ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तर टोनचा आणि ड्रेसिंग स्टाईलचा काहीही एक संबंध नसतो, त्यामुळे ड्रेसिंग स्टाईल इज नॉट अ फॅक्टर विच इज इन्वॉल्ड इन द डिटर्मिनंट्स ऑफ करेक्ट टोन. ओके. पुढील प्रश्न, विच ऑफ these इज नॉट अ स्टेप इन द लिसनिंग प्रोसेस. ठीक आहे, लिसनिंग प्रोसेस जी असते, ऐकण्याची प्रक्रिया, त्यामध्ये काही स्टेप्स असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठली एक स्टेप नाही लिसनिंग प्रोसेसची, आपल्याला ते सांगायचं आहे. टू स्टॉप टॉकिंग, रिसिव्हिंग, मिसइंटरप्रिटिंग और रिस्पॉन्डिंग. तर मिसइंटरप्रिटिंग म्हणजे चुकीचा अर्थ लावणे हे लिसनिंग प्रोसेसची एक स्टेप नाही. ओके. विच ऑफ दिस शुड बी अवॉइडेड फॉर इफेक्टिव्ह लिसनिंग. इफेक्टिव्ह लिसनिंग, ठीक आहे, प्रभावी ऐकण्याची पद्धत, प्रभावी ऐकण्याची प्रक्रिया जर आपल्याला पाहिजे असेल तर कुठली गोष्ट आपल्याला टाळायला हवी? प्री लिसनिंग अनालिसिस, लिसनिंग टू स्ट्रक्चर टॉक्स, टीम लिसनिंग की प्रेडिक्टिंग. म्हणजे ऐकण्यापूर्वीचे विश्लेषण, संरचित चर्चा ऐकणे, कार्यसंघ ऐकणे की अंदाज करणे? तर प्रेडिक्टिंग म्हणजे अंदाज करणे ही गोष्ट जी आहे ती आपल्याला अवॉइड केली पाहिजे जर आपल्याला इफेक्टिव्ह लिसनिंग करायची असेल तर. मग ठीक आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे आपल्याला ऐकण्याची कला अवगत करायची असेल तर आपल्याला अंदाज करणे ही गोष्ट अवॉइड करायला पाहिजे, टाळायला पाहिजे. ठीक आहे. द बेसिक पर्पज ऑफ कम्युनिकेशन इज, कम्युनिकेशन कशासाठी केलं जातं, त्याचं बेसिक पर्पज काय, मूळ हेतू काय कम्युनिकेशनचा? टू इन्फॉर्म म्हणजे माहिती देणे, टू रिफॉर्म म्हणजे सुधारणे, टू कन्फर्म म्हणजे पुष्टी करणे, की टू फॉर्म म्हणजे तयार करणे काय? तर कम्युनिकेशनचं मेन पर्पज आहे टू इन्फॉर्म, म्हणजे एखादी माहिती द्यायची असेल, एखादा मेसेज सेंड करायचा असेल, एखादा संवाद साधायचा असेल तर ते इम्पॉर्टंट असतं कम्युनिकेशन. पुढील प्रश्न, द पर्सन हु ट्रान्समिट अ मेसेज इज कॉल्ड. जो मेसेज ट्रान्समिट करत असतो त्याला काय म्हटलं जातं? तर ऑब्व्हियसली त्याला सेंडर म्हटलं जातं. कम्युनिकेशन बाय युजिंग द आईज इज अन एक्झाम्पल ऑफ, जसं की मी मागे प्रश्नामध्ये म्हणलं की जे फक्त डोळ्यांचे वापर करून एखादं संप्रेषण केलं जात असेल तर ते कशाचं उदाहरण आहे? तर नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. इन अ लार्ज ग्रुप डिस्कशन वी शुड बी डॉट डॉट डॉट. जर मोठ्या प्रमाणात डिस्कशन होत असेल, ठीक आहे, एक गट बनवून, तर ते काय असतं? असर्टिव्ह असायला पाहिजे, डॉमिनेटिंग असायला पाहिजे, सब्जेक्टिव्ह की इग्नोरंट? तर इट शुड बी असर्टिव्ह.
इन वन वे कम्युनिकेशन मेसेजेस आर पास्ड ऑन विदाउट, ठीक आहे. वन वे कम्युनिकेशन मध्ये मेसेजेस पास जे केले जातात त्या ते कसे असायला पाहिजेत, विदाउट रिसिव्हर, विदाउट चॅनल, विदाउट ट्रीटमेंट की विदाउट फीडबॅक. तर विदाउट फीडबॅक ते असायला हवे. इन अ ग्रुप डिस्कशन वन मस्ट कम्युनिकेट विथ डॉट डॉट डॉट. ग्रुप डिस्कशन जर होत असेल तर त्यामध्ये कम्युनिकेट कसं केलं पाहिजे, हॉस्टिलिटी, इग्नोरन्स, नॉलेज और लॉंग सेंटेन्सेस. तर नॉलेज इज द करेक्ट आन्सर. म्हणजे ग्रुप डिस्कशन जर होत असेल तर त्यामध्ये नॉलेज असायला हवं, कम्युनिकेट विथ द नॉलेज, ठीक आहे. म्हणजे ज्ञान असेल तरच तुम्ही चांगल्या प्रकारे कम्युनिकेट करू शकाल जर ग्रुप डिस्कशन होत असेल तर. Which of these is important in having mutual understanding with colleagues? खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असा एक ऑप्शन आहे ज्यामध्ये की काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट आहे, जे की कलिग्स जे आहेत आपले कलिग्स म्हणजे काय, आपले सहकारी, त्यांच्याशी परस्पर समंजसपणे ठेवण्यासाठी आपल्याला कुठले महत्वाचे घटक हवे आहेत. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये एक घटक आहे इम्पॉर्टंट, तो कुठला आहे आपल्याला ओळखायचा आहे. इफेक्टिव्ह लिसनिंग, स्पीकिंग, टॉकिंग की रायटिंग. तर इफेक्टिव्ह लिसनिंग शुड बी the important point in the having mutual understanding with colleagues. Okay, so we have done with the 50 questions on communication. जी आपली एक्झामिनेशन होणार आहे रविवारी 26 तारखेला महाराष्ट्र सेटची, त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तर तुम्ही जर व्हिडिओज आणखीन पाहिले नसतील तर मॉक टेस्टचे सर्व व्हिडिओज परत एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमचं रिव्हिजन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. ओके, सो व्हेरी गुड लक अँड थँक यू फॉर टुडे सेशन. लेट्स मीट इन द next lecture.